श्रीलंकेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाबाबत आयएसआय या गुप्तचर विभागानं 10 दिवसांपूर्वीच सतर्कतेचे आदेश दिले होते। SIS या गुप्तचर विभागानं हे आदेश दिले होते। त्याचबरोबर लंका पोलिसांनी शक्य ती तयारी केल्याची माहिती देखील मिळते। तरीही हा हल्ला झालेला आहे। तौहीद जमातनं हा हल्ला घडवल्याची माहिती मिळते। कोलंबोसह श्रीलंका आज सकाळी 9:15च्या सुमारास साखळी बॉम्बस्फोटांनी हादरून गेलेली आहे। ईस्टर संडेच्या या पवित्र दिवशीच चर्चवर देखील हा हल्ला करण्यात आला। भ्याड हल्ल्याचा निषेध करतो असं रणील विक्रमसिंघे यांनी म्हटलेलं आहे। एक स्फोट कोलंबोतील पोर्टच्या कोचीकडे तर चर्चमध्ये दुसरा हल्ला झालेला आहे। श्रीलंकेच्या पंतप्रधानांनी आता शांततेचं आवाहन केलेलं आहे। 3 चर्चमध्ये हा बॉम्ब ब्लास्ट झालेला आहे, तर 3 हॉटेलमध्ये देखील बॉम्ब ब्लास्ट झालाय। भारताच्या अगदी शेजारीच असणाऱ्या या राष्ट्रात श्रीलंकेमध्ये हा बॉम्ब ब्लास्ट झालेला आहे। श्रीलंकेमध्ये प्रभाकरनच्या मृत्यूनंतर 10 वर्षांनंतर जवळजवळ या बॉम्ब हल्ल्यामुळे श्रीलंका पूर्णपणे हादरून गेली आहे। अद्यापही कुठल्याच संघटनेनं, कुठल्याच दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी काही स्वीकारलेली नाहीये। आंतरराष्ट्रीय पातळीवरून आता या हल्ल्याचा निषेध होतोय।